महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आता थांबायचं नाही, आता वाकायचं नाही। खारेपाट वडखळच्या विकासासाठी बळीराम भोईर आणि समीर म्हात्रे यांचा विजय संकल्प जाहीर। पेण तालुक्यातील खारेपाट वडखळ विभागातील राजकीय भूमीत आता परिवर्तनाचा ज्वालामुखी फुटला आहे। निवडणुका येतात आणि जातात, पण काही उमेदवार असे असतात जे राजकारण करायला नाही तर इतिहास घडवायला येतात। खारेपाट वडखळ विभागात दोन अशा वाघांची जोडी मैदानात उतरली आहे, ज्यांनी सत्तेत नसतानाही जनतेच्या मनावर राज्य केले। 23 वडखळ जिल्हा परिषद गटातून समीर सुभाष म्हात्रे आणि 46 वडखळ पंचायत समिती गणातून बळीराम विठोबा भोईर ही केवळ नावे नाहीत, तर हा वडखळ खारेपाट अस्मितेचा हुंकार आहे। बळीराम विठोबा भोईर शब्दाला जागणारा आणि करून दाखवणारा नेता। पंचायत समितीसाठी उभे असलेले बळीराम भोईर यांची ओळख विचारायची असेल तर मसद गुरुग्राम पंचायतीच्या त्या कानाकोपऱ्यात जाऊन विचारा, जिथे त्यांनी 2 वेळा सरपंच असताना विकासाची गंगा पोहोचवली। आजच्या काळात सरपंच म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दारात उभी 4 व्हीलर आणि तालुक्याच्या ठिकाणी आलिशान फ्लॅट, अंगावर सोन्याचे दागिने, बँक बॅलन्स। पण या सगळ्या झगमगाटाला फाटा देणारा एक अपवाद पेण तालुक्यातील बोरवेगावच्या मातीत आजही सापडतो, ज्यांनी 2 वेळा सरपंचपद भूषवलं, पण आजही त्यांच्या नावावर स्वतःची 4 व्हीलर नाही की आलिशान फ्लॅट नाही। असे लोकनेते बळीराम विठोबा भोईर। JSW सारख्या मोठ्या कंपन्यांकडून CSR फंड खेचून आणण्याची ताकद फक्त बळीराम भोईर यांच्याकडे आहे। त्यातून त्यांनी गावागावात विहिरी खोदण्यात, तलावांचा गाळ काढणे ते सुशोभित करणे, घरकुल योजना आणि अंधारात असलेल्या वाड्यांमध्ये सोलर लॅम्पचा प्रकाश पोहोचवला। गेल, MMRD आणि नैना प्रकल्प जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून आले, तेव्हा बळीराम भोईर छातीचा कोट करून रस्त्यावर उभे राहिले। शाळेत बेंचेस देण्यापासून ते घरी रुग्णांना मोफत आरोग्य शिबिरे मिळवून देण्यापर्यंत त्यांनी कधीही जातपात किंवा पक्ष पाहिला नाही, फक्त माणुसकी जपली। समीर सुभाष म्हात्रे, शिवरायांचा मावळा आणि तरुणांचा आधारस्तंभ। जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समीर दादा म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे संवर्धन करणारा हा योद्धा आज वडखळच्या संवर्धनासाठी मैदानात आहे। स्वखर्चाने वॉटर फिल्टर प्लांट बसवणे, पुराचे पाणी गावात शिरल्यावर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावून जाणारे समीरदादा आज प्रत्येकाच्या घरातील सदस्य बनले आहेत। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून मदत देणारे दातृत्व आजच्या राजकारणात दुर्मिळ आहे। केवळ भाषण नाही तर स्वतःच्या खर्चाने स्पर्धा परीक्षा केंद्र आणि करिअर मार्गदर्शन शिबिरे राबवून त्यांनी तरुणांना दिशा दिली आहे। समीरदादांसाठी राजकारण हे पद मिळवण्यासाठी नाही, तर पीडितांच्या अश्रू पुसण्यासाठी आहे। मतदार राजा, आज वेळ आली आहे विचार करण्याची। AC गाडीत बसून फक्त मतांच्या जोगव्यासाठी येणारे पाहुणे हवेत, की तुमच्या अडीअडचणीत 24 तास सोबत असणारे हे हक्काचे घरातले लोक हवेत? पाणी, रस्ते, वीज आणि बेरोजगारी या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली, त्याच उमेदवारांना तुमची साथ हवी आहे। समीर म्हात्रे आणि बळीराम भोईर यांची जोडी म्हणजे वडखळ खारेपाट विभागाच्या भविष्याची गॅरंटी आहे। म्हणून 7 फेब्रुवारीला वडखळ विभागाचा कायापालट करण्याची संधी तुमच्याच हातात आहे। यासाठी लक्षात ठेवा, समीर सुभाष म्हात्रे यांच्यासाठी क्रमांक 3चे बटन निशाणी मशाल आणि बळीराम विठोबा भोईर यांच्यासाठी क्रमांक 1चे बटन निशाणी हाताचा पंजा। उमेदवार आपला तर विकास आपला। तर मग चला परिवर्तनाला साथ देऊया। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, वडखळ, पेण। शेजाऱ्यांना पण सांगा।